जळगावात महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी या ठिकाणी सुरू झाली असतानाच यात अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागलेली आहे। यासोबतच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांचे चिरंजीव हे देखील या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहे। प्रफुल्ल देवकर यांचा आज प्रचार नारळ फोडून या ठिकाणी खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात झालेली आहे। आपल्यासोबत स्वतः माजी मंत्री देवकर आप्पा आहेत। आप्पासाहेब, काय सांगाल? गेल्या अनेक दिवसापासून या संपूर्ण घडामोडी घडत होत्या। महायुतीमध्ये कुठेतरी जागा वाटपापर्यंत खलबते सुरू होती, मात्र असं असताना अचानक तुमच्या या ठिकाणी मुलाला, चिरंजीवला या ठिकाणी उमेदवारी जाहीर करण्यात आली आणि आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी प्रचाराला सुरुवात झालेली, काय प्रतिक्रिया असणार या संदर्भात? महायुतीची स्थापना या ठिकाणी शहरामध्ये झालेली आहे। तिन्ही पक्षांनी असं ठरवलं आहे की महायुतीच्या माध्यमातूनच जळगाव महापालिकेची निवडणूक लढवावी आणि या जळगाव शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी महायुती झाली पाहिजे, अशा पद्धतीचं आमचं धोरण होतं आणि त्या पद्धतीनं महायुती आम्ही केली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 6 जागा दिलेल्या होत्या, एक माघार झालेले आहेत। 5 जागांवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार उभे आहेत। त्यामध्ये प्रभाग क्रमांक 13 मध्ये आमचा चिरंजीव प्रफुल्ल हा त्या ठिकाणी उमेदवारी करतो आहे 13D मधून। आज प्रचार रॅलीची सुरुवात झाली। तिन्ही उमेदवार, 4 उमेदवारांपैकी एक उमेदवार बिनविरोध झालेले आहेत। तिघी उमेदवारांची प्रचार रॅली आज झाली। या शहराचे आमदार राजूमामा भोळे यांच्या उपस्थितीमध्ये आज प्रचाराची सुरुवात झालेली आहे। आम्हाला सांगायला आनंद होतोय की अतिशय उत्साहाचं वातावरण प्रभाग क्रमांक 13 मध्ये महायुतीसाठी आहे आणि त्यामुळे आम्हाला खात्री आहे आमचे तिन्ही उमेदवार महायुतीचे त्या ठिकाणी निवडून येतील। आप्पा, ज्या पद्धतीने या ठिकाणी बैठकीची रणधुमाळी पाहावयास मिळत होती, महायुतीच्या बैठकीत असं देखील ठरलेलं होतं कुठल्या पक्षाचा जर उमेदवार आपल्यासमोर बंडखोरी करत असेल त्याला समजवण्याचं काम असेल किंवा तो ज्या पदावरती असेल त्या पदाचा त्या ठिकाणी त्याला बरखास्त करण्याचं काम या ठिकाणी करण्यात यावं, असं या ठिकाणी बैठकीत एक सूर जमलेला होता। मात्र असं असताना आता प्रचाराला कुठेतरी सुरुवात झालेली आहे। मात्र तुमच्या या प्रफुल्ल देवकरांच्या समोरच, तुमच्या चिरंजीवच्या समोर एक भाजपच्या आमदारांनी ज्यांचा आज नाव फोडून तुमच्या याच्यात प्रचाराला सुरुवात केली, त्यांच्याच पक्षातील एक खंदा कार्यकर्ता आज तुमच्या समोर या ठिकाणी बंडखोरी करून उभा टाकलेला आहे। याकडे कसं बघता आप्पासाहेब तुम्ही? असं आहे, पक्षाच्या माध्यमातून त्या उमेदवाराला सूचना देण्यात आलेल्या आहेत। अजून पण ते प्रयत्न करतायत की त्यांनी थांबावं किंवा त्यांनी माघार घ्यावी आणि पक्षाच्या स्तरावरती काय कारवाई करायची याचा विचार ते आज उद्यामध्ये करणार आहेत। निश्चितच आपल्यासोबत अजून काही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत। दादा, काय सांगाल? राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल दादांसमोर या ठिकाणी बंडखोरी झालेली आहे। तुम्ही देखील मी वार्ड क्रमांक 13 मधील रहिवासी आहे। मधुकर धोंडू पाटील गजानन महाराज मंडळचा अध्यक्ष आहे आणि अगोदरपासून सक्रिय कार्यकर्ता आहे 13 नंबरचा आणि प्रदीप भाऊराय सोनी यांच्या संधा कार्यकर्ता आहे। प्रदीप भाऊंनी काही दिवसानंतर राजकारण बंद केल्यानंतर आज आम्हाला देवकराप्पांच्या चिरंजीवच्या रूपाने प्रदीप भाऊच येत आहे आमच्या वार्डात। आम्हाला खूप आनंद आहे आणि देवकराप्पांनी आमच्या वार्डामध्ये लावंडर खोरीचा प्रोजेक्ट खूप छान केलेला आहे, त्यामुळे सर्व लोक खुश आहे आणि आता पुढील जे बाकीचे काम आहे ते देवकराप्पांच्या रूपाने आम्हाला करून घेऊ। आम्ही प्रफुल्ला बोलणार नाही, देवकराप्पांनाच बोलू आणि देवकराप्पा आमच्या घरचे आहे, वडीलधारी आहे आणि ते आमच्या कामं करते। निश्चित असं असताना तुम्ही त्या ठिकाणी प्रभागातले मतदार आहात, मात्र असं असलं तरी ज्या पद्धतीने महायुतीचा कल होता, संपूर्ण शहरात महायुतीचं एक वेगळंच वातावरण पाहावयास मिळतंय। असं असलं तरी मात्र आपल्या इथेच महायुतीच्या एका पदाधिकाऱ्याने, भाजपच्या पदाधिकाऱ्याने आपल्या समोर बंडखोरी केलेली आहे। एक मतदार म्हणून कसं बघता तुम्ही याकडे? तो मुलगा नवीन होता, त्याला आम्हीच नगरसेवक केलं होतं। त्याच्याजवळ आर्थिक काही नव्हतं, त्याच्यात काही कोणतीच गोष्ट नव्हती। तो माझ्या घरी येऊन माझ्या ट्रॅक्टर टँकर घेऊन जायचा पाण्याचे आणि तो आमचाच मुलगा होता। त्याला आम्ही सांगितलं होतं की बाबा तू 5-6 वर्ष राहिला, तुला फोन केले, तू फोन उचलत नव्हता आणि तो असा किती मोठा होऊन गेला असा की तो आम्हाला बी विचारत नाही आता। त्यामुळे आता त्याला आम्ही स्वतःच सांगितलं तू थांबून जा आणि माझ्या घरी माझ्या मिसेसला पण राजूमामांनी विचारलं होतं नगरसेवक पदासाठी, पण आप्पांचं माहीत पडल्यानंतर आम्ही थांबून घेतलं, कारण आपल्या घरातच आप्पांचं पद म्हणजे आपलंच पद आहे। या हिशोबाने आम्ही थांबून घेतल्यामुळे आता आपण आमचे नेते राहतील पुढचे आणि प्रफुल्ल गुलाबराव देवकरजी भरघोस मतांनी 1 नंबर सीटने निवडून येतील।
निश्चितच या होत्या माजी मंत्री गुलाबराव देवकर असतील किंवा त्या प्रभागातल्या मतदार राजांच्या प्रतिक्रिया आहे की या ठिकाणी जी बंडखोरी झालेली आहे तरी देखील आम्ही राष्ट्रवादी असतील किंवा महायुतीच्या पदाधिकाऱ्यांसोबत या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात जे उमेदवार मतदारांना या ठिकाणी महायुतीच्या वतीने देण्यात आले त्यांच्यासोबत आम्ही या ठिकाणी बघूया, प्रचार करूयात आणि त्यांच्यासोबत आम्ही शोधपंथ राहूयात. मात्र येत्या 16 जानेवारी रोजी नेमका या प्रभागामध्ये विजय कोणाचा होतो, कोणाचा झेंडा या ठिकाणी, कोणत्या पक्षाचा झेंडा या ठिकाणी फडकतो. मात्र असं असलं तरी याच प्रभागामध्ये ज्या ठिकाणी बंडखोरी या ठिकाणी करण्यात आलेली, भाजपचे वरिष्ठ नेते असतील, आमदार असतील, मंत्री असतील, या उमेदवाराला बंडखोरी करण्यापासून कशा पद्धतीने रोखतात हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव.